राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एका पाठोपाठ एक अशा 3 अतिशय महत्त्वाच्या, आनंदाच्या आणि दिलासा देणाऱ्या बातम्या समोर आल्या आहेत। आता सध्या जर बघायला गेलं तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्यापर्यंत म्हणजेच की एकूण 19 हप्ते जमा झाले असून आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि त्यातच बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। लाडक्या बहिणींना तुम्हाला माहितच असेल की नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर सरकार देखील महिलांना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवत आहे आणि यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे। आणि या लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता नेमका फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत कोणता मोठा निर्णय झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार कोणकोणत्या बहिणींचा हप्ता हा बंद करत आहे आणि तुमचा हप्ता बंद होणार का, आणि जर तुमचा हप्ता बंद होत असेल तर तुम्हाला कोणते काम करावे लागणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पुराव्यासहित या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की अर्धवट माहिती तुमचे नुकसान देखील करू शकते। फक्त साधारणतः 3 ते 4 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या बँकेच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता सर्व काही महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता पहिलीच जी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की राज्याच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या म्हणजेच की आदिती तटकरे यांनी एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे। आता आदिती तटकरे काय म्हटले आहेत हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सध्या जर बघायला गेलं तर आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरती आणि काही बातम्यांमधून अशी चर्चा सुरू होते की लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार, म्हणजेच की लाडक्या बहिणींना अपात्र केले जाणार आहे किंवा अनेक बहिणींचे हप्ते बंद होणार। तर अशा बातम्या सध्या आपल्याला बघायला मिळत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे की लाभार्थ्यांच्या कपातीबाबतच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, अफवा आहेत। ज्या भगिनी पात्र आहेत आणि ज्यांची ई-KYC पूर्ण झाली आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळतच राहणार आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। तुमचं सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या अफवा आपल्याला बघायला मिळत होत्या की ज्यामध्ये असं सांगितलं जायचं की लाडकी बहीण योजना बंद होणार, आता सर्वच बहिणींचा हप्ता बंद होणार। तर बघा, अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका असं स्पष्टपणे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं असून लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। पात्र बहिणींच्या खात्यावरती
पैसे हे जमा होतच राहतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर दुसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर अजून एक जी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की KYC करण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत KYC करण्याची संधी दिलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. जोपर्यंत सरकार अधिकृतपणे कोणतीही माहिती देत नाही तोपर्यंत तुमचं नाव कापलं गेलंय असं समजू नका. जर तुमचा 19वा हप्ता जमा झाला असेल आणि तुमची कागदपत्रे बरोबर असतील तर तुमचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता कोणीही रोखू शकत नाही. 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर या ठिकाणी सरकार देखील बहिणींना म्हणजेच की खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ज्यांच्या काही त्रुटी होत्या त्यांना त्या सुधारण्यासाठी सरकारने वेळ दिलेला आहे. म्हणजेच की ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने 31 मार्च पर्यंत KYC करण्याची संधी दिली आहे. म्हणजेच की सरकार या ठिकाणी बहिणींना जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे असा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे आणि प्रत्येक पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे, पुन्हा एकदा सांगतो बघा. ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी KYC मधील चुका तात्काळ दुरुस्त करून KYC पूर्ण करावी. सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी संधी दिली आहे. संधीचा फायदा घेऊन KYC पूर्ण करा. ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता म्हणजेच की 20व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये जमा होणार आहेत. परंतु या 3000 रुपयांच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर तिसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की आता नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी साधारणतः 21,000 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली होती. हे आपल्याला माहितीच आहे. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार या निधीमध्ये मोठी वाढ या ठिकाणी होणार आहे. सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाकडून अतिरिक्त 6,000 कोटी रुपये आणि ऐन वेळेच्या मागणीतून आणखीन साधारणतः 8 ते 9,000 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच की मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही साधारणतः 36,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी उपलब्ध होतील. याचाच अर्थ असा आहे की सरकारकडे निधीची अजिबात कमतरता नाही आणि लाडकी बहीण योजना ही दीर्घकाळ चालणार आहे, हे देखील लक्षात घ्या. आता म्हणजेच की बऱ्याच ठिकाणी असं देखील सांगण्यामध्ये येत होतं म्हणजेच की बातम्यांमध्ये की सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार अशा बातम्या आपल्याला बघायला मिळत होत्या. परंतु कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. साधारणतः 36,000 कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद सरकारच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेसाठी करण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की याचा अर्थ असा आहे की सरकारकडे निधीची अजिबात कमतरता नाही आणि लाडकी बहीण योजना ही दीर्घकाळ चालू राहणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आता बऱ्याच बहिणींचा असा प्रश्न असेल की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, कारण की फेब्रुवारी महिना संपला आहे. मग फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि तसंच आता मार्च महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले, त्यामुळे मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता नेमका कधी जमा होणार असा आता बऱ्याच बहिणींचा प्रश्न असेल. तर बघा बहिणींनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटींची तरतूद झाली आहे आणि निधी मंजूर झाल्यानंतर पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि तसेच आता लाडक्या बहिणींच्या देखील बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यात
महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार आहे। या दोन हप्त्यांचे 3000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होतील। आता बऱ्याच बहिणी असं विचारत असतील की पैसे तर जमा होणार हे तर समजलं, म्हणजेच की दोन हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार हे तर आम्हाला समजलं, परंतु या दोन हप्त्यांचे 3000 रुपये नेमके कधी जमा होणार तर हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर बघा, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता गुढीपाडवा म्हणजेच की जवळ येतोय आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती किंवा गुढीपाडव्याच्या आधीच सरकार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची मोठी घोषणा करू शकते। आता गुढीपाडवा कोणत्या तारखेला आहे तर साधारणतः 18 मार्च या दिवशी गुढीपाडवा असेल। तर 18 मार्चच्या आधी किंवा 18 मार्च या दिवशी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। आता गेल्या वर्षीचा जर विचार केला तर गेल्या वर्षी 8 मार्च या दिवशी सरकारने जागतिक महिला दिनानिमित्त 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप केले होते आणि त्याच अनुषंगाने या वर्षी देखील 8 मार्च या दिवशी 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील अशी अपेक्षा होती, परंतु राज्याचा अर्थसंकल्प होता तसंच इतर काही तांत्रिक अडचणीमुळे या वर्षी 8 मार्च या दिवशी बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होऊ शकले नव्हते। परंतु आता गुढीपाडवा हा सण जवळ आला आहे आणि याच सणाच्या पार्श्वभूमीवरती बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 3000 रुपये वितरित केले जाऊ शकतात। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही, म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता रखडलेला आहे आणि सध्या मार्च महिन्याचा हप्ता देण्याची वेळ आहे, कारण की मार्च महिना सुरू आहे त्यामुळे मार्च महिन्याचा देखील हप्ता हा द्यावा लागणार आहे। म्हणजेच की रखडलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि सध्या मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये पात्र बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार। कधी जमा होणार तर बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती किंवा त्याआधी सरकार भगिनींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची मोठी घोषणा करू शकते असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। आता गुढीपाडवा कधी तर 18 मार्च या दिवशी असेल, म्हणजेच की साधारणतः 18 मार्च पर्यंत राज्यातील पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। सरकार सध्या डेटा पडताळणी आणि निधी वितरणाच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये आहे, त्यामुळे थोडा संयम ठेवा, पण खात्री बाळगा की तुमचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होईल। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। पुन्हा एकदा सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, सध्या सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजना बंद होणार, अनेक बहिणींचे हप्ते बंद होणार अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या जात होत्या। अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या सोशल मीडियावरती बघायला मिळत होत्या, परंतु बघा, कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका असं स्पष्टपणे या ठिकाणी आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। सध्या जर बघायला गेलं तर पात्र असणाऱ्या प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा सोडण्यामध्ये येणार असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आणि ज्या काही बातम्या येत आहेत, म्हणजेच की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होणार, अशा ज्या काही बातम्या येत आहेत तर अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला ती म्हणजेच की EKYC संदर्भातील बघा, सरकारने EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी दिली आहे। त्यामुळे ज्या देखील बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींनी तात्काळ EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करावी, कारण की EKYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत EKYC करण्याची संधी दिलेली आहे। ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर तिसरी जी महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला ती म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे। मागच्या वर्षीप्रमाणे यंदा देखील साधारणतः 36,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी उपलब्ध होतील। याचाच
अर्थ असा आहे की सरकारकडे निधीची अजिबात कमतरता नाही आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर आपण या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघितलं आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता हा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती किंवा त्याआधी सरकार भगिनींच्या खात्यावरती जमा करण्याची मोठी घोषणा करू शकते। म्हणजेच की साधारणतः 18 मार्च पर्यंत पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि सध्या सरकारच्या माध्यमातून डेटा पडताळणी आणि निधी वितरणाच्या तांत्रिक प्रक्रिया म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। म्हणजेच की हप्ता वितरणासाठी काही शासकीय प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया लक्षात घेता लवकरच आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात। एकदा सरकारने हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली की साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून खात्यावरती पैसे जमा होत असतात आणि पैसे जमा झाल्यानंतर लगेच मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येतो आणि मेसेज आल्यानंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। तर बघा, सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे, त्यामुळे बहिणींना काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची देखील काहीच गरज नाही। तसेच कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे। लक्षात ठेवा, अफवांना बळी पडू नका आणि ई-केवायसी पूर्ण नसेल, ई-केवायसी मध्ये काही चुका झाल्या असतील तर ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करून ई-केवायसी पूर्ण करून घ्या। सरकार तुमच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे आणि निधीची कोणतीही अडचण येणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतूद आता करण्यामध्ये आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना चालूच राहील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या इतर बहिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।